सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द आयुर्विकल फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. तो म्हणजे नुकतीच आलेली ॲडव्हर्टाईज वैद्यकीय अधिकारी गट S20 पदाची नवीन भरती आलेली आहे, ज्याची तुम्ही ऑलरेडीच ॲडव्हर्टाईज बघितलेली असेल. तर या भरतीमध्ये खूप मुलांना कन्फ्युजन होतं. त्याचप्रकारे खूप साऱ्या न्यूजपेपरमध्ये देखील कन्फ्युजन क्रिएट करण्यात आलं की ही जी पदभरती आहे त्यामध्ये BMS पदवीधारकांना देखील इन्क्लूड केलेला आहे की नाही, बरोबर. तर सर्वात पहिले मी तुमचा हा काय म्हणता गैरसमज दूर करू इच्छितो की यामध्ये BMSला कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही, बरोबर. तर यामध्ये ज्या 1440 जागांची जी भरती होणार आहे त्यामध्ये पूर्णपणे MBBS प्लेन MBBS आणि MBBSमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या पदांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामध्ये BMS धारकांचा समावेश नाही. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतो की सर BMSला जागा आहेत का, आम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो का, आम्ही फॉर्म भरू शकतो का. तर त्याचं उत्तर आहे नाही. या पदभरतीमध्ये केवळ आणि केवळ फक्त MBBS आणि MBBS पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे BMS विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश नाही. हा सगळ्यात प्रथम तुम्हाला डोक्यातली तुमची शंका दूर करायची आहे, बरोबर. आता यामध्ये तुमचा पुढचा प्रश्न की सर मग BMSला संधी मिळेल का. तर सध्या खूप साऱ्या संघटनांद्वारे तसे प्रयत्न सरकारकडे चालू आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित BMSसाठी देखील जागा निघू शकतात. त्याच्याबद्दल खूप सारे मतमतांतर असेल, डिबेट असेल, हे सर्व गोष्टी सध्या चालू आहेत. परंतु तुमच्या हातात आता सध्या काय की तुम्ही तुमचा चालू असलेला अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत राहायचा आहे, बरोबर. आता ह्या ज्या ॲडबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात. तर याच्यामध्ये फॉर्म अप्लाय करण्याची तारीख किती आहे. तर त्यामध्ये तारीख त्यांनी सांगितलेली आहे की 27 फेब्रुवारीपासून त्यांनी फॉर्म चालू केलेले आहे आणि 20 मार्चपर्यंत त्याची मुदत त्यांनी ठेवलेली आहे, बरोबर. आणि ही जी या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिसते तर रिक्रुटमेंट महाआरोग्य .com आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ती फॉर्म देखील या ठिकाणी सादर करायचे. आणि हे सगळं MBBS धारकांसाठी या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. तर आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे तुमचा की सर मग याच्यासाठी एखादी एक्झाम होणार का, बरोबर. तर सध्या तरी एक्झामबद्दल त्यांनी काही तसा उल्लेख केलेला नाही. एकदम फास्टमध्ये मी सांगतो बिकॉज आपला फोकस हा BMS विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने आहे. तर 1440 पद्धत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर ही या ठिकाणी इम्पॉर्टंट बघा की MBBS प्लेन MBBS साठी किती जागा आहे आणि त्यानंतर बाकी किती जागा आहे. तर या ठिकाणी बघा MBBS साठी 766 जागा आहे प्लेन MBBS. आणि त्यानंतर जे काही स्पेशलायझेशन ते त्या खाली त्यांनी दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे स्त्रीरोग असेल, बालरोग असेल, भूलतज्ञ, सर्जन किंवा रक्तसंक्रमण अधिकारी या ठिकाणी त्यांनी तेवढे पोस्ट राखीव ठेवले. आणि त्यांचं म्हणणं कसं आहे की ज्या स्पेशलायझेशनच्या पोस्ट आहेत ना त्याला जर तेवढे कॅन्डिडेट आले नाही, फॉर एक्झाम्पल 674 आहेत, जर तेवढे कॅन्डिडेट आले नाही तर त्या ठिकाणी ते प्लेन MBBSच्या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी रिक्रूट करू शकतात, बरोबर. म्हणजे MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्यापैकी त्यांनी रूल्स फ्लेक्सिबल केलेले आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बाकी भरपूर गोष्टी त्यांनी ॲडमध्ये ती सविस्तर ॲड देखील आपण तुमच्यासाठी टाकू. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की त्यांनी कसं केलं बघा विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे BMSसाठी त्यांनी परीक्षा घेतली तशी या ठिकाणी परीक्षा काही घेतलेली नाही. म्हणजे त्यांनी काय केलं की 4 वर्षाचे तुमचे मार्क्स या ठिकाणी कन्सिडर करणार, बरोबर. म्हणजे पदवी परीक्षेमध्ये जे काही मार्क भेटले होते त्याला सरासरी टक्केवारी त्यांनी केली. म्हणजे जेवढे काही तुम्हाला टक्के पडले त्याच्या 50 गुणांमध्ये त्याला परिवर्तित करणार ते. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 20 गुण अधिक आहेत. त्यानंतर याच्या आधी जर तुम्ही कुठे गव्हर्नमेंटमध्ये काम केलं असेल तर जास्तीत जास्त त्याचे 30 गुण आहे, बरोबर. हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी तुमचे दिलेले. सध्या तुमच्यासाठी जर ही ॲड नाही तर जास्त डिटेलमध्ये जाण्याची मला तरी गरज वाटत नाही, बरोबर. परंतु फक्त या ठिकाणी अर्जाची तारीख लक्षात ठेवण्यासाठी मी तुमचा हा व्हिडिओ बनवत होतो की 27 फेब्रुवारीपासून चालू झाले आणि 20 मार्चपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे, बरोबर. आणि जो काही आपला प्रश्न आहे की BMSसाठी होईल का जागा, तर नक्कीच सध्या जे काही प्रयत्न चालू विविध संघटना असतील किंवा आपली विद्यार्थी परिषद असेल किंवा सरकार स्तरावर देखील जे काही आपले BMSचे मोठे अधिकारी वरती बसलेले आहेत ते देखील या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यामुळे सध्या आपल्या हातात काय की आपण अभ्यास करत राहणे एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे, बरोबर. ही गटाची भरती कदाचित गट बची देखील भरती आगामी काळामध्ये सरकार काढू शकते. त्यामुळे आपला अभ्यास आपल्याला चालू ठेवायचा आहे. आणि युजली कसं होतं ना की BMSची संख्या जास्त झाली आणि सीट कमी झाल्या, त्यामुळे आपली जर एखादी एक्झाम आली ना तर त्यासाठी म्हणतात ना की 4 वर्षाच्या मार्कांऐवजी एक्झामच होते. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा अभ्यासच इम्पॉर्टंट असतो, बरोबर. बाकी